अनिल बर्वेनं ते लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये काय असतं, एक मिस्टर ग्लाड नावाचा माणूस असतो आणि तो जेलर असतो. तो इतका राकट, इतका कणखर आहे, तर तो राकट दाखवताना अनिल बर्वेंचं यश आहे खरं म्हणजे, त्यांच्या लेखणीची ताकद आहे. एक छोटासा प्रसंग सांगतो तुम्हाला सुरुवातीचा. सर तो जेलर आहे, पडदा उघडतो. जोझफ नावाचा एक माणूस, त्याचा सहकारी त्याच्या बाजूला उभा. पडदा बाजूला झाल्याबरोबर हे दोघं जण आपल्या समोर येतात आणि तो हा जो मिस्टर ग्लाड आहे तो व्हरांड्यामध्ये इकडून तिकडे असा फिरतोय आणि कोकिळेचा मंजूळ गोड आवाज त्याच्या कानावर येतोय. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कोकिळेचा आवाज कसा असतो, गोड मंजूळ आवाज आहे. आपण लता दिदींना काय म्हणतो, गान कोकिळा, बरोबर आहे की नाही. कोकिळेचा आवाज मंजूळ गोड असताना सुद्धा हा मिस्टर ग्लाड काय म्हणतो त्या जोझफला, जोझफ कोणता पक्षी टिवटिवतोय तिकडे. 6 कोकिळा गा रही है, नरडीत गोळी घाल म्हणे तिच्या. आपल्या अंगावर काटा येतो सुरुवातीला. म्हणजे कोकिळा इतका गरीब पक्षी इतकं सुंदर गातो आणि काय सांगतो तिला, नरडीत गोळी घाल म्हणे तिच्या. आणि मग त्याच्यानंतर त्या खिशातून चॉकलेट काढतो, त्याचे बारीक बारीक तुकडे करतो आणि कावळ्यांना टाकतो. आणि त्या कावळ्यांना उद्देशून काय म्हणतो, हाऊ लवली बर्ड्स. आम्ही सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला की साला कोकिळा एवढी गोड गाते, तिच्या नरडीत गोळी घाल सांगतो आणि हे कावळे यांना चॉकलेटचे तुकडे टाकतो आणि काय म्हणतो, हाऊ लवली बर्ड्स. मग तो जोझफ म्हणतो म्हणे, साहेब तुमचा मूड खराब आहे का म्हणले आज. ती कोकिळा इतकी सुंदर गाते, तिचा आवाज इतका गोड आहे आणि तिला म्हणता म्हणे तुम्ही की तिच्या नरड्यात गोळी घाल आणि हे कावडे काव काव करत असतात, हाऊ लवली बर्ड्स. नाही म्हणले जोझफ, ही कोकिळा आहे ना म्हणे, ही माणसाच्या अवल्यादीची आहे आरामखोर. असा शब्द प्रयोग बरं कसा संदीप पाटील नाही वापरत, त्यानं तर फार कठीण शब्द वापरले. माणसाच्या अवलादीची आहे म्हणले आरामखोर. आंब्याला मोहर येतो तेव्हा जिला कंठ फुटतो, स्वार्थी आहे. आमच्या कावड्यांचं तसं नाही, उन्हाळा पावसाळा हिवाळा एकच स्वर काव काव. त्याच कादंबरीमधला, त्याच नाटकामधला, आता नाटक आणि कादंबरी दोघे एकत्र सांगतो मी तुम्हाला. त्या कादंबरीमध्ये त्याची एक पोरगी असते, अतिशय गोड पोरगी असते, अतिशय सुंदर पोरगी असते. पण तिचं लग्न झालेलं असतं. लग्न आणि लग्न झालेलं असल्यामुळे ती इकडे येते आणि त्याच्या कैदमध्ये वीरभूषण पटनाईक नावाचा एक कैदी असतो. स्वातंत्र्याच्या आणि राष्ट्राच्या प्रेमानं झपाटलेला असा तो वीरभूषण पटनाईक आहे. आणि तो त्याच्या तुरुंगामध्ये त्या ठिकाणी त्याला डांबलेला आहे आणि तो फाशीचा कैदी आहे, त्याला फाशी झालेली आहे. आणि त्याला भेटायला मग ही मुलगी आग्रह करते आणि ही भेटायला जात असताना फुलं आणि कळ्या असा पुष्पगुच्छ घेऊन जाते आणि त्याला देते. आता त्याला फाशीची शिक्षा झालेली आहे, ती फाशीची तारीख तेवढी राहिलेली आहे यायची, म्हणून त्याला त्या ठिकाणी तुरुंगात ठेवलेला आहे. त्याची तारीख आली की त्याला फाशी होणार होती आणि मग ही वीरभूषण पटनाईकला भेटायला जाते. वीरभूषण पटनाईक हे सर्जन आहेत, डॉक्टर आहेत, पण स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये उडी टाकल्यामुळे त्यांना तशा पद्धतीची अटक झालेली आहे. आणि मग ही पोरगी त्यांना भेटायला जाते. मुळात ही गरोदर असते आणि ती डिलिव्हरीसाठीच तिच्या माहेरी आलेली आहे आणि ती भेटायला जाते. भेटायला गेल्याच्या नंतर ती पुष्पगुच्छ वीरभूषण पटनाईक यांच्या हातात देते. म्हणजे वीरभूषण, मी तुमच्या सगळ्या कार्यकर्तृत्वानं खूप प्रभावित झालेली आहे, तुमचं कार्य खूप चांगलं आहे. त्यांच्या हातामध्ये पुष्पगुच्छ देते. वीरभूषण पटनाईक मॅडम त्याच्यातले फुलं काढून घेतात आणि मुक्या ज्या कळ्या असतात, ज्या उमललेल्या नाहीत, ते तिच्या हातामध्ये देतात. आणि मग त्याच्यावरती असं म्हणते की वीरभूषण, मी तर तुमच्याबद्दल खूप चांगलं ऐकलं होतं, तुम्ही तर स्वार्थी निघाले. तुम्ही उमललेली चांगली टवटवीत फुलं सगळी तुमच्याकडे ठेवून घेतली आणि मुक्याकड्या माझ्याकडे दिल्या. त्यावर त्या वीरभूषण पटनाईकने काय सांगितलं मित्रांनो, काय लेखणीची कमाल आहे, काय प्रसंग अवधान आहे, काय सौंदर्य आहे. ते असं म्हणाले की ही उमललेली फुलं जी ती म्हणत आहेस ही कोमेजून जाणार आहेत म्हणून मी माझ्याकडे ठेवली, याच्या कड्या आहेत या उमलणाऱ्या आहेत म्हणून मी या तुझ्याकडे दिल्या. इतके छान प्रसंग त्या कादंबरीमध्ये आहेत. एक 2-4च मी तुम्हाला हे चटकदार सगळे प्रसंग सांगितलेत. खूप सुंदर सुंदर प्रसंग आहेत, ते तुम्ही वाचा आता.
पुढची कादंबरी तुम्ही वाचा. त्यानंतर बाबूराव बागुलांची सूड नावाची कादंबरी आहे. सूड अतिशय सुंदर कादंबरी आहे. एका बैठकीत वाचून होईल. तुम्ही हातात घेतली सोडणार नाही. माझी आठवण येईल तुम्हाला जर तुम्ही सूड वाचायला घेतली. त्याच्यामध्ये एक युवती असते. मग तुम्ही म्हणाल सर सगळ्या युवतीच आहेत की काय साहित्यामध्ये? दुसरं काय असतं साहित्यामध्ये? तर एक सुंदर युवती असते. ती युवती सुद्धा अण्णाभाऊ साठेंच्या डोळे कथेमधल्या युवती सारखीच सुंदर देखणी असते, राजगंडी असते. आणि मग त्या युवतीला सुद्धा तसाच त्रास होतो. वर्णन केलेलं आहे बाबूराव बागुलांनी त्या ठिकाणी. असं वर्णन केलेलं आहे की जशा गुळावर माशा बसाव्यात तशा या ज्वालेवर माशा गिराईक बसत होती. अशा पद्धतीने तिच्या आईने तिला वेश्या व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केलं. फार म्हणजे समाजाचं उघडं नागडं वास्तव बाबूराव बागुलांनी आपल्या समोर आणलेलं आहे. अतिशय सिद्ध असतं लेखक आहे. भाषेचा भाषप्रभू म्हटलं तरी काही हरकत नाही. तुम्ही वाचा त्यांची कथा संग्रह. की जशा गुळावर माशा बसाव्या तशा तिच्या देहावर गिराईक बसत होती. आणि मग शेवटी काय करते भगिनींनो, ती स्त्री ती तिच्या स्त्रीत्वाचा त्याग करते. तिचं जे स्त्रीत्व आहे त्याचा त्याग करते. त्याग करते म्हणजे ती काही आत्महत्या करत नाही, तर ती पुरुषाचा पेहराव धारण करते आणि ती सौंदर्यवती स्त्री ज्वाला नाव धारण करते आणि ज्वाला म्हणून फिरत असते. पण एक दिवशी सुद्धा तिला एक संत महंत भेटतो आणि त्या संत महंताकडे ती आकर्षित जाते आणि शेवटी तिचं स्त्रीत्व जे लपलेलं आहे ते उजागर होतं आणि त्यांचं मिलन होतं. त्यांचं मिलन हे पारिजातकाच्या फुला इतकं पवित्र असतं. त्याच्या ठिकाणी असलेलं जे पुरुषार्थ आहे किंवा पुरुषत्व जे तिनं स्वीकारलेलं आहे ते पारिजातकाच्या फुलासारखं गळून पडतं आणि तिचं स्त्रीत्व कमळाच्या फुलासारखं त्या ठिकाणी उमळून जातं. हे श्रेष्ठत्व त्या बाबूराव बागुलांच्या कादंबरीमध्ये आहे. तुम्ही वाचा. तहान सदानंद देशमुखांची कादंबरी मॅडम आपण शिकवलेली आहे. अतिशय सुंदर का. पाण्याचा प्रश्न इतक्या गांभीर्यानं त्यांनी मांडला सदानंद देशमुखांनी. पाण्याचा प्रश्न काय असतो हे आपल्या चोपडेकरांना फार माहित नाही, पण विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आणि इतर क्षेत्रामध्ये खूप वाईट परिस्थिती आहे. नगर जिल्ह्यामध्ये आम्ही अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने गेलो होतो मित्रांनो. फक्त 200 मिलीमीटर पाऊस पडतो सर. किती? हिवरे बाजारच्या परिसरामध्ये फक्त 200 मिलीमीटर पाऊस पडतो. आपल्याकडे आकडाच नाही एवढा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. पण आपला जसा आवक तशी आवक. पाणी येतं वाहून जातं, हात बांधून पाहते, असं आहे आपलं. आणि उन्हाळ्यामध्ये नगरपालिकेनं पाणी सोडलं नाही. आपलं पंडायला पाणी गटर रत्नावती भिन्नाट. पाणी अडवलं पाहिजे, पाणी जिरवलं पाहिजे. पाण्याचा प्रश्न किती महत्वाचा आहे याची जाणीव हिवरे बाजारचा पोपटराव पवार आपल्याला करून देतो. आणि तोच प्रश्न नेमका मुद्देसूदपणे तहान नावाच्या कादंबरीमध्ये सदानंद देशमुख यांनी उचललेला आहे. मित्रांनो, जसं मी तुम्हाला या कादंबऱ्यांमधला काही थोडाफार भाग सांगितला, तसं एक नाटक फार लोकप्रिय या देशामध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झालंय सर. ते म्हणजे वऱ्हाड चाललंय लंडनला. अतिशय सुंदर नाटक आहे. वाचा तुम्ही. त्याचा एक पात्री प्रयोग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने लक्ष्मण देशपांडेंनी केलेला आहे. आणि त्याच्यानंतर आता तो आपला काय तो संदीप बीडचा नाही लक्ष्मण देशपांडेंनी केला. आता संदीप म्हणून कुणी आहे त्याचं आडनाव पाठक, संदीप पाठक म्हणून बीडचा, तो ते करत असतो. आपल्या युवा रंगाच्या उद्घाटनाला त्याने केलं होतं. मी नाटकाचा आधुनिक कलावंत नाही. मी नाटक सांगेल तुम्हाला, कारण मला नाटक करता येत नाही. नाटक वाचक आहे मी, वक्ता आहे, परंतु ते नाटक सादर करणारा नाही. त्यामुळे त्या माझ्या मर्यादा आहे. तर त्या नाटकातले काही प्रसंग मी तुम्हाला सांगतो. इतकं सुंदर नाटक आहे. ज्यांनी वाचलं असेल, वाचलं नसेल तर तुम्ही त्याच्या प्रेमात पडा. काय प्रसंग आहे मॅडम त्या ठिकाणी? आपल्याकडचा पोरगा आहे. आता पोरगा आपल्याकडचा पोरगा आहे आणि इंग्लंडची पोरगी आहे. मानावं लागेल आपल्या पोऱ्याला. पटवली तर कुठली पटवली? इंग्लंडची पटवली. खुश झाले पोरं. मग तिकडचे जे जॉनराव आहेत, जॉन तिकडचा तो तिचा बाप आहे जॉन, तो इकडे आपल्या तात्यांकडे याच्या बापाकडे ठरावसाठी येतो. ठरावसाठी तर बघ आता पटली तर पटली, मग पुढे आता करून टाकू आपण. म्हणून ते जॉनराव आलेले आहेत आणि आपला इकडचा तात्या बसलेला आहे आणि त्यांच्यामध्ये सल्ला मसलत चालू आहे. आता तो इंग्लंडचा माणूस, आपण भारतातले, त्यातल्या त्यात मराठी माणूस.
मराठी माणूस फार अवघड म्हणजे पोस्ट काय इतर लोकांसाठी. आपले लग्न म्हणजे फार अवघड आहेत. आता सोपी झालीत आपली लग्न मोबाईलमुळे. हा ना, साखरपुडा आता सोपी कोण आहे सर. गच्चीवर किंवा धाब्यावर एखादी पोरगी तासन तास जर फोनवर बोलत असेल तर समजून घ्यायचं आपण साखरपुडा झालेला आहे. आणि एखादा पोरगा असा कानाला फोन लावून असा तंत्रीमध्ये असं बोलत असेल समजून घ्यायचं मार्गस्थ आहे. तर तो आलेला आहे, बसले आहेत आणि मग आपला तात्या त्याला बसता समजावून सांगतो. बसता. आता जॉन रावने त्याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच हा शब्द ऐकला, बसता. व्हॉट इज बसता. मग आपल्या इंग्रजीची परीक्षा अशीच 12 वाजता. ते इंग्रज 150 वर्ष कसं काय सहन केलं त्यांनी आपल्याला. ते इंग्रजांच्या इंग्रजीवर म्हणजे इंग्रजांनी जेवढे अत्याचार आपल्यावर केले नाहीत तेवढे आपण त्यांच्या इंग्रजीवर केलेले आहेत. तर मग त्या अडके सरांना वाईट वाटेल पण खरी गोष्ट आहे सर. तर मग हा तात्या त्याला समजतो, यू डोंट नो बसता. यू डोंट क्लोक 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 क्लोक. ह्यूज बंडल and one red cloth गुंडाईन. आता मोठ्या मिनतवारीनं मोठ्या तपश्चर्येनं त्याला बसता समजतो की काहीतरी कपडे बिपडे आहेत बा असं काहीतरी समजतं. आणि मग जॉनरावला बाहेर जायचं असतं. मग where is your toilet? पहिले तर आमच्या तात्याला काही कळतच. मग तात्यालाही त्या जॉनरावला कसरत करून तो जॉनराव आपल्या तात्याला पटवतो की बाबा मला जाणं आहे बाहेर. मग जॉनराव एका त्यांच्या सांगकाम्याला सांगतो, आता हा तात्यांचा जो सांगकाम्या आहे हा आपण इंग्रजी बोलतो पात्यांच्याशी. मग तो सांगकाम्या पुढे जॉनराव मागे. जॉनरावला वाटतं यांच्या टॉयलेट आणि बाथरूम किती लांब आहे बा असं. मग आपलं आखऱ्यास लावून मग जॉनराव मागं आणि तात्यांचा सांगकाम्या पुढं. आणि मग तो येतो आणि त्या जॉनरावला सांगतो, जॉनराव होल वावर इज अवर. गो एनीवेअर अँड डू. असं आहे बरं त्या. आपला काहीच माल नाही याच्यात. जे आहे ते लक्ष्मण देशपांड्याचं आहे. तर हे 2 किस्से मी तुम्हाला सांगितले. आणखी भरपूर मजेशीर किस्से आहेत मित्रांनो त्या नाटकामध्ये, पण ते तुम्ही वाचा, कारण रेडीमेड माल काही सगळा भेटणार नाही. विमानाचा प्रसंग आहे, लग्नाचा प्रसंग आहे, इतके सुंदर प्रसंग आहेत. सगळे प्रसंग मला येतात. मी अख्खं नाटक तुम्हाला सांगू शकतो, पण ते मी सांगणार नाही, कारण मी तुम्हाला बोली केली, मी फक्त चिरी देणार आहे तुम्हाला. आणि मी माझ्या त्या वायद्यावर त्या ठिकाणी पक्का राहणार आहे. ग्रामीण कथा आहेत, खूप सुंदर कथा आहेत. काय वास्तव आहे हो ग्रामीण भागाचं. आम्हाला एक थाप मारली पूर्वी कोणीतरी. काय थाप मारली निवृत्ती पाटील सर आपल्याला, की म्हणले उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी. आम्ही सगळे शेतीमध्ये राहिलो आणि शेतीची इतकी भयानक अवस्था आहे सर. माझं घरचंच उदाहरण सांगतो. माझ्याहून माझा मोठा भाऊ शेती करतो, NC पाटलांना कल्पना आहे. तर माझा भाऊ शेती करत असताना मॅडम त्याचं सारखं शेतीमध्ये राहत असताना त्याच्या पोटात दुखायला लागला. हडपे सरांना याची कल्पना आहे. काय विदारक परिस्थिती, मला विदारकतेकडे न्यायचं आहे तुम्हाला. पोटात दुखायला लागलं, त्याने पेन किलर घेऊन टाकलं. तिथे आडावला गेला, डॉक्टरकडून पेन किलर घेऊन टाकला. मॅडम त्याच्या पोटामध्ये अपेंडिक्स फुटून गेला. इतकं भयानक होतं. 99% पेशंट वारतात या केसमध्ये. शेतीमध्ये आजचं काम उद्या करायची त्याची तयारी नाहीये. सारखे काम, काय कष्ट. लाईट केव्हा येते.
रात्री 12 वाजता लाईट येते, 1 वाजता लाईट येते, अगोदर झोपत नाही आणि त्याच्यानंतर त्याची झोप होत नाही. एवढे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग जे तुकोबारायांनी सांगितलंय ते शेतकरी करतो आहे. इतकी भयान परिस्थिती आहे. आणि ही भयान परिस्थितीला शब्दरूप दिलेला आहे ग्रामीण कथेमधून भास्कर चंदनशिव यांनी. त्यांचा अंगार माती नावाचा काव्यसंग्रह आहे पोरांनो, लक्षात ठेवा, अंगार माती. आणि त्यातली लाल चिखल नावाची कथा आहे. काय कथा आहे सर? टोमॅटोचं पीक घेतलेलं असतं, टोमॅटो असतात बाजारामध्ये विकायला घेऊन आलेला असतो. रुपये किलोनं सुरुवात करतो पोरांनो, रुपये किलोनं. 1 रुपयाला किलोभर टमाटे. कोणीच घेत नाही. 50 पैसे किलो भाव पडतो, कोणीच घेत नाही. 25 पैसे किलो, कोणीच घेत नाही. काही लोकांनी तर काय केलं, त्याने सांगितलं की फुकट घेऊन जा. लोकांनी त्या पाट्या उलट्या मारल्या, पाट्या घेऊन गेले, टमाटे घेऊन गेले नाही. मग शेवटी काय केलं त्यानं, त्या टमाट्यावर तो थै थै नाचला, तांडव केला आणि त्या जमिनीमधून पिकवलेले ते सुंदर लाल टमाटे जमिनीतच गाडले आणि लाल चिखल तयार झाला. म्हणून कथेचं नाव आहे लाल चिखल. ही वेदना आहे शेतकऱ्याची. किती थट्टा करणार आहात तुम्ही, त्याच्या कांद्याच्या संदर्भात तसं, त्याच्या कापसाच्या संदर्भात तसं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कापसाच्या संदर्भामध्ये असं विधान करतात की कापसाच्या बोंडाले चंद्र चोरून या पाहे, तरी माया माऊलीची मांडी उघडीच राहे. ही परिस्थिती आहे. जो कापूस पिकवतो, जो कांदा पिकवतो, जो पिकवणार आहे, त्याची भयानक अवस्था आहे मित्रांनो. सोन्याचा आणि कापसाचा भाव बरोबर असायचा. प्रकाश पोरेंनी त्या दिवशी किती सुंदर मांडणी केली. देशोन्नतीचे संपादक आले होते आपल्याकडे, माननीय दादासाहेब डॉक्टर सुरेशजी पाटील यांच्या नावानं आपण कृषी सन्मान पुरस्कार यंदापासून सुरू केला. त्या सन्मान देण्यासाठी प्रकाश पोरे आले होते. त्यांनी अतिशय सुंदर मांडणी या संदर्भात केली. तर ग्रामीण साहित्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि त्या ग्रामीण शेतकऱ्यांचं प्रतिबिंब असलेल्या कथा अत्यंत सुंदर आहे. एक कविता आहे विठ्ठल वाघांची, ती या ठिकाणी मी आपल्याला आवर्जून सांगेन या संदर्भामध्ये. तुम्ही विठ्ठल वाघांना ओळखता का? सांगा बरं, ओळखता विठ्ठल वाघांना? बर, जाऊ द्या. काळ्या मातीत मातीत तिफन चालते, माहिती आहे गाणं? तुम्हाला पोरगी माहिती, तिचा बाप माहिती नाही. ही त्यांची कविता आहे विठ्ठल वाघांची. आदरणीय सोनवणे सर आणि मी पंजाबला साहित्य संमेलनाला जात होतो आणि योगायोग बघा, अख्खी बोगीच्या बोगी आमच्यासाठी बुक होती. आमच्यासाठी म्हणजे आमच्या दोघांसाठी नाही, इथून महाराष्ट्रातून जाणाऱ्या लोकांसाठी बुक होती. आणि त्याच्यामध्ये विठ्ठल वाघ होते, सगळेच साहित्यिक होते, दिग्गज तानसेन जगताप होते, सगळेच महाराष्ट्रातले साहित्यिक होते. इतकी पर्वणी होती, 60 तासाचा प्रवास होता मॅडम. आणि मग आम्ही त्या बोगीमधून इकडून तिकडे करायचे, मस्तपैकी गप्पा मारायचो, साहित्यिक गप्पा व्हायच्या. आणि सर आणि मी त्यांच्या बाजूला बसलो आणि त्यांना विचारलं, आम्ही दादा म्हणतो त्यांना, म्हटलं दादा काय लिहिताय नवीन? म्हणजे एक सुंदर कविता लिहिलेली आहे, शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे आणि ती सुद्धा शेती शेतकऱ्याचं प्रतिनिधित्व करते, तिथल्या प्रश्नांचं प्रतिनिधित्व करते. मी ती कविता माझा जरी जसा आवाज असला तशा आवाजामध्ये तुम्हाला गाऊन दाखवणार आहे, कारण ती दादांनी गाऊन दाखवली होती, म्हणून मी तुम्हाला गाऊन दाखवेल. मला तुम्ही सहन करून घ्यायचं, आपली माणसं आहेत, करून घेतील सहन. तर त्याच्यामध्ये असं आहे, पार्श्वभूमी तुम्हाला सांगितली पाहिजे. ते कोलेसर त्यातले विदर्भातले शब्द आहेत. मालनी म्हणजे मैत्रीण, मालनी म्हणजे मैत्रीण. मालनी जो शब्द येईल त्याचा अर्थ तुम्ही मैत्रीण समजायचा. त्याच्यामध्ये एक शेतकऱ्याची पोरगी आहे, ती उपवर झालेली आहे. उपवर झाली म्हणजे लग्नाला आलेली आहे, पण तिचं लग्न जमत नाही आहे. काय भानगड आहे? कारण दरवर्षी पिकत नाहीये म्हणून तिचा बाप तिचं लग्न करून द्यायला तयार नाही, त्याच्या खिशातच नाही. आणि लग्न कशी वेळी वाकडी झाली जातात तुम्हाला माहिती आहे. किती हुंडा मागतात, किती पोरींना जाळतात, हे मी तुम्हाला काय सांगू, तुम्ही सगळेजण सजग आहात. आणि मग त्या पोरीच्या मनातले भाव, आता तिलाही स्वप्न पडतं जसं तर आपल्याला पडलं पाहिजे. आणि ज्याला पडत नसेल त्याला शंका यायला लागते, मग आपल्याला पडलं पाहिजे स्वप्न. प्रत्येकाच्या स्वप्नामध्ये राजकुमार येतो, प्रत्येकाच्या स्वप्नामध्ये आणि म्हणून त्या मुलीच्या स्वप्नात सुद्धा एक राजकुमार येतो. परंतु दुर्दैवानं तिचं लग्न होऊ शकत नाहीये. तिच्या मनातली वेदना तिच्या मैत्रिणीला ती सांगते. ती कशी सांगते? ती कवितेच्या रूपानं. आता या कवितेचं सार श्रेय दादांचं आहे.
म्हणजे विठ्ठल बागांचा आहे, सगळा बाहेरचाच माल आहे, आपलं काहीच नाही आहे. तर ते फक्त तिकडचं इकडे ब्रॉडकास्टिंग चालू आहे. तर ते सार श्रेय दादांचं आहे. जर आवडलं तर दादांसाठी तुम्ही टाळ्या वाजवायच्या, माझ्यासाठी नाही. काय लिहितात त्या कवितेमध्ये विठ्ठल वाघ? विठ्ठल वाघ असं लिहितात बघा, मालनी ग मालनी जीवाची ग सजनी, तुले काय सांगू बहेना, काल माया स्वप्नात आले राहू मैना, काल माया स्वप्नात आले राहू मैना. तिच्या मैत्रिणीला समोर आले, हा, मालनी ग मालनी जीवाची ग सजनी, तुले काय सांगू बहेना, काल माया स्वप्नात आले राहू मैना. मागच्या ग सालामंदी चित नव्हती लग्नाची, मागच्या ग सालामंदी चित नव्हती लग्नाची, अवंदाच्या सालामंदी माती झाली पीक पाण्याची, पाहुणे येतात पाहून जातात, काळजाचं फूल फुलून नेतात, देणं घेणं सरू दे रीतभात मरू दे, ये रे मन मोहना, काल माया स्वप्नात आली राहू नैना. मालनी ग मालनी जीवाची ग सजनी, तुले काय सांगू बहेना, काल माया स्वप्नात आली राहू नैना. आम्ही भारावून गेलो, सरांच्या तर डोळ्यात अश्रू आले. ही परिस्थिती आहे, भयानक परिस्थिती होती. इतकं दुःख झालं मित्रांनो की काय परिस्थिती महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यानंतर आपण बातमी ऐकली की एका मुलीनं विदर्भात विहिरीत उडी टाकून जीव दिला. का? कारण तिचा बाप अगोदरच कर्ज बेजारी आहे, तिचं लग्न करू शकत नाही. ही वेदना आहे. ही वेदना एका साहित्यिकाला कळते, एका कवीला कळते, इथल्या राज्यकर्त्यांना कळत नाही. यांना हे पाप कुठं पेणार आहे, ते कुठं पेणार आहे? अरे त्याला उभं करा, त्याला जगवा. तो उभा राहिला तर तुमचा देश उभा राहील. कारण हा कृषी प्रधान देश आहे. याच्या संदर्भातली ही पण तुमच आहे. पिंपळकुठ्याचे नारायण सुमंत नावाचे कवी आहेत. चालेल ना बोलू लागते तुम्हाला? कारण आपली वेळ संपलेली आहे. ठीक आहे, तुमची परवानगी असेल तर आणखी आपण 5 मिनिटं बोलूया. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पिंपळखुंटे नावाचं एक गाव आहे सर, नारायण सुमंत जे आपल्याकडे येऊन गेले. तर विडंबनाचा हा फार्म आहे. विडंबन, तिथल्या व्यवस्थेचं विडंबन केलेलं आहे. मग विडंबन अशा पद्धतीचं केलं की लोकांनी टूम उठवली या देशामध्ये की हा कृषी प्रधान देश आहे. हा जर कृषी प्रधान देश राहिला असता तर या देशातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या का बांधवांनो? या देशामध्ये इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं. त्यांनी जेवढ्या लोकांना फासावर चढवलं नाही तेवढं 1947 नंतर इथल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 3.5 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लाज वाटते आम्हाला, आम्ही लाज वाटली पाहिजे आम्हाला. आणि या संदर्भामध्ये मग ते नारायण सुमंत यांनी एक सुंदर कविता लिहिलेली आहे. अर्थात हा मी शोध घेत गेलो तर बाबा ही जी टूम उठवलेली आहे, हा देश कृषी प्रधान आहे. मग असे कोणते शेतकरी आहेत की ज्यांच्यामुळे हा देश कृषी प्रधान आहे? त्या शेतकऱ्यांचा आपण शोध घेतला पाहिजे. मग ते शेतकऱ्यांवर कोणी काही लिहिलं आहे का? तर ते नारायण सुमंत यांनी लिहिलेलं आहे. आता जसं मी मगाशी तुम्हाला दादांची कविता सांगितली विठ्ठल बागांची, तशी ही नारायण सुमंतांची आहे. ती पण अशी आहे बघा. आड नावाचे शेतकरी आहे ते, हे ओरिजिनल शेतकरी नाही. जे मातीची शेती करतात ते मातीत जातात, जे बिना मातीची शेती करतात ते नफ्यात राहतात. आणि हे बिगर मातीची शेती करणारे शेतकरी आहेत, जे आडनावाचे शेतकरी आहेत, त्यांच्या संदर्भातली ही कविता आहे. काय म्हणतात आपले नारायण सुमंत बघा. ही कविता जर तुम्हाला भावली तर तुम्ही टाळ्या वाजवणारच आहे आणि खूप चांगले ऑडियन्स आहेत, वाजवतात तुम्ही टाळ्या. आम्ही आडनावाचे शेतकरी रे, घालून खादी चौकात आधी स्टेजवरी रे, आहा सभेसाठी रे. आम्ही आडनावाचे शेतकरी रे, घालून खादी चौकात आधी स्टेजवरी रे, आहा सभेसाठी रे. ग्रामपंचायती नांगरू सोसायट्या कोडपू, ग्रामपंचायती नांगरू सोसायट्या कोडपू, डेऱ्या पतसंस्थांची धार काढू रे,
डेऱ्या पतसंस्थांची धार काढू रे आम्ही आडनावाचे शेतकरी रे, आम्ही आडनावाचे शेतकरी रे. बघा कोणी कशी शेतकरी आहे, आडनावाचे. डेऱ्या पतसंस्थांची धार काढू. आता दुसऱ्या कडव्यामध्ये चाल वेगळी आहे सर, कारण एकाच चालीचे लोक या देशामध्ये नाही आहेत, म्हणून दुसऱ्या कडव्यामध्ये चाल वेगळी आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये अशी चाल आहे बघा. विमानातुनी करू पेरणी, विमानातुनी करू पेरणी, लाल दिव्यातून करू राखणी, लाल दिव्यातून करू राखणी, सहकाराच्या गोठणीतून पाखर हाकू रे, सहकाराच्या गोठणीतून पाखर हाकू रे, आम्ही आडनावाचे शेतकरी रे, आम्ही आडनावाचे शेतकरी रे. माती विना शेती, मातीची शेती करतात ते मातीत जातात, आणि हे लोक मात्र यांचे फार्म्स आदर्श होतात. कोणती शेती करतात ना काय फिरतात त्यांनाच माहिती आहे. तर मित्रांनो, मातीची शेती करणाऱ्यांची फार हालत वाईट आहे. त्याचं विडंबन या ठिकाणी नारायण सुमंत यांनी केलेलं आहे. त्याच्यानंतर मला मनापासून आणि अंतकरणापासून गीतं आवडली, लोकसाहित्यातले मॅडम. ते गीत सांगून मी माझ्या भाषणाचा समारोप करणार आहे, कारण वक्त्यानं किती बोलावं कुठं थांबावं हाही भाग असला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर यांचं जे नाव आहे ते नाव म्हणण्यापेक्षा हा एक सूर्य आहे, त्याला प्रज्ञा सूर्य म्हटलं पाहिजे आपण, ज्याच्या प्रकाशानं आपण सगळेजण प्रकाशणार आहोत. भारताचं संविधान इतकं मजबूत करून ठेवलेलं आहे आणि तितकंच लवचिक पण आहे. तुम्ही आम्ही सन्मानानं जगत आहोत याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर ते भीमराव रामजी आंबेडकरांना जातं. आणि समानतेचं, न्याय, हक्काचा जो वाटे आपल्याला मिळतोय याचं श्रेय सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना जातं. आणि मग या बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये लोकगीतातून एक डोळे नसलेली, दृष्टी नसलेली बाई, जिचं नाव आहे माहिती आहे आपल्याला सगळ्यांना, कडूबाई खरात. कडूबाई खरात नावाची एक बाई आहे. आता तिनं सर तिच्या नावाचा किस्सा असा सांगितला की म्हणे मी माझ्या आई वडिलांना म्हातारपणात झाले म्हणले, म्हातारपणात झाले. आणि मग म्हातारपणात झाल्याच्या नंतर लेकरं वाचत नाहीत म्हणून तिचं नाव कडू ठेवण्यात आलं, ही तरी वाचेल वा या आशा, म्हणून तिचं नाव कडूबाई खरात. नाव जरी कडू असलं तर त्या बाईचा आवाज खूप गोड आहे. तिच्या आवाजातलं गाणं तुम्ही हे नक्की ऐका, युट्यूबवर आहे ते गाणं, पण मी तुम्हाला फक्त एक सादर करून दाखवतो. बघा, तुम्ही मला प्रतिसाद द्या. आणि या प्रतिसाद तुम्हाला आता असा द्यायचा आहे की याच्यामधलं जे शेवटची जी ओढ आहे ती तुम्हाला म्हणायची. म्हणणार तुम्ही सगळेजण? त्याच्यामधली शेवटची ओढ अशी आहे, माझ्या भीमानं माय सोन्यानं भरली ओटी, माझ्या भीमानं माय सोन्यानं भरली ओटी. हे शेवटचं त्या कडव्यामधलं शब्द आहे, तो तुम्हाला सगळ्यांना उच्चारायचा आहे. गीत असं आहे मित्रांनो, कडेवर लेकरू हातात झाडण डोक्यावर शेणाची पाटी, कडेवर लेकरू हातात झाडण डोक्यावर शेणाची पाटी, कपडान लत्ता खायाले भत्ता अडचण होती माय मोठी, माया भीमान माय सोन्यानं भरली ओटी, माया भीमान माय सोन्यानं भरली ओटी, माया भीमान माय सोन्यानं भरली ओटी, कडेवर लेकरू हातात झाडणं डोईवर शेणाची पाटी, कडेवर लेकरू हातात झाडणं डोईवर शेणाची पाटी, कपडान लत्ता खायाले भत्ता अडचण होती माय मोठी, माया भीमान सोन्यानं भरली ओटी, माया भीमान माय सोन्यानं भरली ओटी, फाटक्या झोपडीले होती माय तुटकी पाटी, फाटक्या झोपडीले होती माय तुटकी पाटी, फाटक्या लुगड्याले होत्या माय 17 गाठी, फाटक्या लुगड्याले होत्या माय 17 गाठी,
पोरं झाले साहेब, सुना झाल्या साहेबनी सांगतात ज्ञानाच्या गोष्टी. पोरं झाले साहेब, सुना झाल्या साहेबनी सांगतात ज्ञानाच्या गोष्टी. माया विमान विमान माय सोन्यानं भरली पोटी. माया विमान विमान माय सोन्यानं भरली पोटी. काय सांगू मी तुले होते माय बोलते कष्ट. तवा मी येत नव्हतं खायाले खरगट उष्ट. असाच घास दिला अभिमान झकास वाटी वाटी. असाच घास दिला अभिमान झकास वाटी वाटी. अभिमान अभिमान माय सोन्यानं भरली पोटी. माय अभिमान अभिमान माय सोन्यानं भरली पोटी. मग उत्तम माय खेता मेता होता. तवा सारंगचा मुळीच पत्ता नव्हता. तवा सारंगचा मुळीच पत्ता नव्हता. पूर्वीच्या काळी असंच होतं न बातमाय नाही व खोटी. पूर्वीच्या काळी असंच होतं न बातमाय नाही व खोटी. माया विमान विमान माय सोन्यानं भरली पोटी. माया विमान विमान माय सोन्यानं भरली पोटी. माया विमान विमान माय बांधवानो, खूप आहे. प्रमोद शिंदे राहून गेलेत, रामदास फुटाणे राहून गेलेत, अनेक मंडळी राहून गेली. एका छोट्याशा व्याख्यानामध्ये वेळेचे लिमिट खूप आहे. जेव्हा आदरणीय डॉक्टर एल चौधरी सर मला 2-3 तास देतील तेव्हा खूप काही तुमच्याशी बोलायचं आहे. पण मला अभिमान वाटतो तुमचा सगळ्यांचा. काय टॉपचा ऑडियन्स मला आज मिळाला. काय टॉपचा. सांगणारे तर अनेक आहेत हो, ऐकणारे पाहिजे. सांगणारे अनेक आहेत, ऐकणारे पाहिजे. आणि तुम्ही जे इतक्या अंतःकरणापासून ऐकून घेतलं आणि जो मला प्रतिसाद दिला मित्रांनो, तो मी मरेपर्यंत विसरणार नाही. आणि या व्याख्यानमालेनं मला एक वाक्य दिलं सर चौधरी सर, मला सगळ्यांना सांगायला आवडेल या सभागृहामध्ये. मॅडमांनी पहिल्या दिवशी मला परिचय करून दिला सर. आणि परिचय करून देत असताना एक वाक्य असं सांगितलं की एका विद्यार्थ्याला असं वाटतं म्हणे सर की मला संदीप पाटील व्हायचं आहे. एक शिक्षकाला याच्यापेक्षा आणखी काय मोठे दौलत आहे. मी हे घरी माझ्या आई वडिलांना सांगणार आहे की माझ्या वर्गातल्या विद्यार्थ्यानं मला असं सांगितलं. मी कोर्टात भाषण करून आलो सर. माझ्या वडिलांना असं वाटायचं की तू वकील व्हावंस असं, पण माझं आकर्षण इकडे होतं. पण जेव्हा माझं कोर्टात न्यायाधीशांसमोर त्या सभागृहामध्ये भाषण झालं सर, मी घरी माझ्या बापू म्हणतो आमच्या वडिलांना, म्हणतो बापू तुमले वाटेनं मी वकील व्हायला पाहिजे, पण मी आज जजनं समोर भाषण दी समोर. ही वक्तृत्व कलेची पूजा आहे. हा वक्तृत्व कलेचा सन्मान आहे. आणि म्हणून एक तरी कला आपल्या ठिकाणी असावी. तुम्ही देखील कलेचे साधक व्हावेत, वाचक व्हावेत. वाचाल तर वाचाल. तुम्ही तिथपर्यंत जावं, पोहोचावं. तुम्हाला हे सगळं खुणावत आहे मित्रांनो. तुम्ही तिथपर्यंत जा, हे सगळं वाचन करा. आपल्याला साऱ्यांना शुभेच्छा देतो. आणि मला कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे बसण्यापूर्वी आपल्या साऱ्यांच्या प्रती. माझ्यासारख्या छोट्या माणसाला एवढा मोठा जबाबदारीचा भाग माननीय भैयासाहेब ॲडव्होकेट संदीप सुरेश पाटील यांनी सोपवला. त्यांनी इच्छा व्यक्त केली की आपण बाहेर जातात, मग आपल्या विद्यार्थ्यांसाठी आपण केलं पाहिजे. त्यांनी प्राचार्य साहेबांच्या कर्वी हे सगळं सांगितलं. प्राचार्य साहेबांनी मला सूचना केल्या आणि मी एका पायावर या ठिकाणी तयार झालो. अनेक ठिकाणी मित्रांनो जात असतो, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो, मान सन्मान मिळाला, द्रव्यही मिळालं. कारण बोलणाऱ्याला फार भारी धंदा आहे बरं का. बिना भांडवली धंदा. बोलत राहा, लोक देत राहतात. तर खरं तर हा तुमच्या या सगळ्या कार्याचा गौरव असतो. म्हणून अंतःकरणापासून आमच्या संस्थेचे अध्यक्ष जे आहेत ॲडव्होकेट भैयासाहेब संदीप सुरेश पाटील यांच्या प्रती मला आपल्या साऱ्यांच्या टाळ्यांच्या गजरात कृतज्ञता व्यक्त करायची. मला अतिशय नम्रपणानं आभार मानायचे. आपलं हे जे प्रशासन आहे मला नेहमीच प्रेरणा देणारे आपले प्राचार्य साहेब असतील. माझ्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक अंतःकरणापासून करणारे आणले सर. मी कुठं 4 वाक्यही बोललो असेल, सर तुम्ही खूप छान बोललात, असं बोललात, तसं बोललात, हा मुद्दा असं, म्हणजे ॲनालिसिस करून आणि पाठबळ देणारे. आणि त्याच्यानंतर चौधरी सर जेव्हा प्राचार्य होते तेव्हाही मग त्यांनी मला एक चांगल्या पद्धतीनं पाठबळ दिलं. आणि माझा मोठा भाऊ म्हणून माझ्या पाठीमागे नेहमीच उभे असलेले आमचे डॉक्टर के सोनवणे सर, त्यांच्याही ऋणात मला या ठिकाणी राहायचं. आदरणीय हडपे सरांचा आणि माझा स्नेह या निमित्तानं आहे.
आपल्या सगळ्यांचेच यानं त्या नात्यानं माझ्यावर संस्कार, या इथलाच विद्यार्थी असल्या कारणामुळं आदरणीय पोलीस सर असतील, आदरणीय माया मॅडम असतील, यांचाही मला म्हणजे आपल्यासारख्या लोकांचा म्हणजे सत्संग राहिला नसता तर कदाचित मी उभा राहू शकलो नसतो. आणि म्हणून माझ्याजवळ जे काही आहे ते साऱ्या माझ्या गुरूंचं आहे. म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी मी आपल्या साऱ्यांच्या चरणी ते अर्पण करतो, आपल्या साऱ्यांच्या टाळ्याच्या गजरामध्ये. आणि माझी कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, 3 दिवस उत्तम प्रतिसाद दिला. अंतःकरणापासून सगळ्यांचा ऋणनिर्देश करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.